नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अर्चना मोहिते बोडखे। आज आपण इयत्ता 11वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील शब्दभेद हा व्याकरणाच्या विभागातील पाठ शिकणार आहोत। शब्दभेद म्हणजे शब्दातील फरक, शब्दातील वेगळेपणा। मित्रांनो, ज्यावेळी आपण व्यवहारामध्ये भाषेचा वापर करतो, मग ती लिखाणामध्ये असो वा आपल्या बोलण्यामध्ये असो, त्यावेळी भाषेमध्ये शब्दांचा वापर करताना आपल्याला त्या शब्दांचा अचूक अर्थ माहिती असणं आवश्यक असतं, त्या शब्दांचा संदर्भ माहिती असणं आवश्यक असतं, तसंच त्या शब्दाचं योग्यरित्या लेखन कसं करावं हे सुद्धा माहिती असणं आवश्यक असतं। असं जर नसेल तर आपल्याला त्या शब्दांच्या माध्यमातून समोरच्या व्यक्तीपर्यंत जो अर्थ पोहोचवायचा आहे, जो अर्थ आपल्याला अभिप्रेत आहे, तो तसाच्या तसा पोहोचवला जाणार नाही। आपल्या लिखाणात किंवा आपल्या बोलण्यात पडलेल्या सूक्ष्म फरकामुळे सुद्धा, भेदामुळे सुद्धा आपल्या समोरची व्यक्ती त्या अर्थाची वेगळी छटा ग्रहण करू शकते आणि अशा रीतीने अर्थाचा अनर्थ देखील होऊ शकतो। आणि म्हणून शब्दांचा योग्य वापर करण्यासाठी शब्दभेद म्हणजे काय ते आपल्याला नेमकं माहिती असणं आवश्यक ठरतं आणि म्हणून या पाठाचं प्रयोजन। या पाठाच्या सुरुवातीलाच आपल्याला 2 वाक्य सांगण्यात आलेली आहेत। पहिलं वाक्य असं आहे की मला पुस्तकांच्या 5 प्रती मिळाल्या आणि दुसरं वाक्य असं आहे की प्रत्येक मुलाला आई वडिलांप्रती आदर असतो। आता बघा, या दोनही वाक्यांमध्ये प्रति हा शब्द आलेला आहे, मात्र पहिल्या वाक्यामध्ये जो प्रति शब्द आलेला आहे त्यात ती मध्ये दीर्घ मात्रा आहे, म्हणजे मोठी मात्रा आहे, आणि दुसऱ्या वाक्यामध्ये जो प्रति हा शब्द इथे आलेला आहे त्यामध्ये त या वर्णाला ऱ्हस्व मात्रा देण्यात आलेली आहे। या ऱ्हस्व किंवा दीर्घ मात्रेमुळे दोनही शब्दांच्या अर्थामध्ये मोठा फरक पडलेला आपल्याला दिसून येतो। प्रति मध्ये ज्यावेळी ह्रस्व ईकार असतो त्यावेळी त्याचा अर्थ असतो बद्दल, म्हणजे एखाद्या व्यक्तीप्रती म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल। जसे इथे आपण पाहिलंय की प्रत्येक मुलाला आपापल्या आईवडिलांप्रती म्हणजे स्वतःच्या आईवडिलांबद्दल आदर असतो, आणि ज्यावेळी ही तीची मात्रा दीर्घ असते त्यावेळी त्याचा अर्थ वेगळा होतो। प्रस्तुत ठिकाणी मला पुस्तकांच्या 5 प्रती मिळाल्या म्हणजे 5 पुस्तकं मिळाली असा याचा इथे अर्थ आहे। या ठिकाणी आपण पाहिलं की केवळ लिहिण्याच्या पद्धतीमुळे ह्रस्व किंवा दीर्घ इकारामुळे अर्थ इथे बदललेला आहे, आणि त्यामुळेच आपल्याला भाषा लिहिताना किंवा बोलताना सुद्धा, तिचा उच्चार करताना सुद्धा अतिशय सावधगिरी बाळगावी लागते। मित्रांनो, आपल्या दैनंदिन जीवनात आपण भाषेचा, शब्दांचा अगदी सहजतेने वापर करीत असतो। शब्दांचं संचित हे मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे जात असते। आपण यापूर्वी सुद्धा एका व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की भाषा ही एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होत असते आणि या संक्रमणाद्वारे तिचं संवर्धन होत असतं। हे भाषेचं जे संचित आहे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाताना त्यात शब्दज्ञान, शब्दांचा अर्थ, शब्दांची व्युत्पत्ती, शब्दांचे लेखन, शब्द वापरण्याचे निरनिराळे संदर्भ, शब्दांच्या विविध पण सूक्ष्म छटा, अर्थछटा इत्यादी घटकांचा गांभीर्याने साधारणतः विचार केला जात नाही असं आपल्या लक्षात येतं, परंतु हा विचार गांभीर्याने केला जावा याचं ज्ञान तुम्हाला असावं म्हणून या पाठाद्वारे ही माहिती तुम्हाला देण्यात येतेय। परिणामी काय होतं, म्हणजे भाषेबद्दल आपण विशेष सावधगिरी न बाळगल्यामुळे काय परिणाम होतो त्याचा, तर शब्दांची आणि भाषेची हेळसांड होते, त्याकडे दुर्लक्ष होतं, आणि म्हणूनच सूक्ष्म असे जे शब्दभेद असतात ते समजून घेणं अतिशय आवश्यक असतं। भाषेमध्ये असंख्य शब्द असतात, त्या शब्दांना अर्थ असतो। शब्दांच्या उच्चारातून, लेखनातून ज्यावेळी सूक्ष्म असे बदल जाणवतात, परंतु कधी कधी काय होतं की शब्दांच्या लेखनातून किंवा उच्चारातून सूक्ष्म असे बदल आपल्याला जाणवतात, परंतु त्यांच्या अर्थात मात्र खूप मोठा फरक पडतो, आणि ज्यावेळी असं होतं त्यावेळी त्या ठिकाणी शब्दभेद असतो। या शब्दभेदाचं आकलन जर नीट झालं नाही तर अर्थभेद उद्भवतो, म्हणजे वेगळेच अर्थ निर्माण होतात त्या शब्दांच्या वापरातून, अर्थहानी होते, आपल्याला नेमकं जे बोलायचंय ते समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यात आपण अपयशी ठरतो, आणि अर्थविसंगती म्हणजे आपल्याला जो अभिप्रेत आहे त्यापेक्षा पूर्णपणे विसंगत, पूर्णपणे वेगळा असा अर्थ समोरच्या व्यक्तीने ग्रहण केलेला असतो। आणि म्हणूनच शब्दभेद म्हणजे काय, शब्दभेद कुठल्या परिस्थितीमध्ये उद्भवू शकतात हे लक्षात घेणं अतिशय आवश्यक आहे। हे शब्दभेद निर्माण होतात ते 4 कारणांमुळे। त्यातलं पहिलं असं आहे की शब्दांच्या उच्चार साधर्म्यामुळे। कधी कधी काय होतं की शब्द उच्चारताना ते सारखे वाटतात, मात्र तरी सुद्धा त्यांचा संदर्भ वेगळा असतो आणि म्हणून त्यांचा अर्थ वेगळा असतो। एक सोपं उदाहरण आपण पाहूयात।
कळ हा एक शब्द आहे, कळ. ठीक आहे. आता या शब्दाला आपण वेगवेगळ्या अर्थांनी वापरू शकतो. कळ येणं, कळ लावणं किंवा नुसतं कळ. कळ म्हणजे काय तर चावी किंवा किल्ली. आपण कळ फिरवणं असा शब्द प्रयोग ज्यावेळी करतो त्यावेळी कुलुपाची किल्ली फिरवली म्हणजे कळ फिरवली की ते कुलूप उघडतं असा तिथे अर्थ अभिप्रेत असतो. त्यानंतर कळ येणं म्हणजे काय वेदना जाणवणं आणि कळ लावणं म्हणजे तुम्हा सगळ्यांना पुराणातला कळलाव्या नारद जो आहे हे पात्र अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती असेल. आपण बालपणापासून पुराणातल्या गोष्टी ऐकत असतो. तर कळ लावणं म्हणजे काय तर चुगली करणं किंवा एका व्यक्तीबद्दल दुसऱ्या व्यक्तीला त्याच्या माघारी काहीतरी सांगणं ज्यामुळे काहीतरी अनर्थ उद्भवेल. तर अशा प्रकारे बघा शब्द एकच आहे, उच्चार साधर्म्य देखील आहे. कळ हा शब्द एकाच पद्धतीने उच्चारला जातो, मात्र तरी सुद्धा वेगवेगळ्या संदर्भात त्याचा अर्थ वेगवेगळा असतो. त्यानंतर दुसरा प्रकार जो आहे शब्दभेदाचा तो असा आहे की शब्दलेखनातील होणाऱ्या सूक्ष्म अशा बदलामुळे शब्दलेखनामध्ये थोडासा जरी फरक पडला, थोडासा जरी बदल किंवा थोडीशी जरी चूक आपल्या हातून झाली तरीही अर्थाचा अनर्थ होतो. एक सोपं उदाहरण आपण बघूयात. खूण हा जो शब्द आहे बाणाचा ण असलेला त्याचा अर्थ वेगळा आणि खून हा जो शब्द आहे ज्यामध्ये नळाचा न वापरलेला आहे त्याचा अर्थ वेगळा. म्हणजे एखाद्याने खूण केली असं म्हटलं तर त्याचा अर्थ इशारा केला आणि खून केला म्हटलं तर अक्षरशः हत्या केली असा अर्थ होतो. म्हणजे बघा केवळ एका वर्णभेदामुळे म्हणजे केवळ एक वर्ण बदलल्यामुळे बाणाचा न किंवा नळाचा न या एका वर्णाच्या बदलामुळे या दोन्ही शब्दांच्या अर्थामध्ये अगदी जमीन आसमानचं अंतर आहे असं आपल्याला जाणवतं. आणि हिंदीतला खून हा शब्द तर आणखी वेगळ्या अर्थाने म्हणजे रक्त या अर्थाने वापरण्यात येतो. त्याचप्रमाणे आपण आणखी एक उदाहरण बघूया. दिन हा जो शब्द आहे म्हणजे दीन आणि दिन, दीन मध्ये दीर्घ दी आणि दिन मध्ये ऱ्हस्व दी. ऱ्हस्व दी ज्यावेळी असतो त्यावेळी त्या दिन शब्दाचा अर्थ असतो दिवस आणि ज्यावेळी ही मात्रा दीर्घ असते त्यावेळी त्याचा अर्थ दीन, दुबळा, गरीब, बिचारा असा असतो. त्यामुळे बघा या दोनही शब्दांची जर आपण गल्लत केली, आपण जर गडबड केली तर किती अर्थामध्ये फरक पडतो. त्यानंतर तिसरा प्रकार जो आहे शब्दभेदाचा तो आहे शब्दांच्या संदर्भांची अचूक जाण नसणे. ज्यावेळी असं होतं की आपल्याला शब्दांचे संदर्भ नीटसे माहिती नसतात, शब्दांचे अर्थ सुद्धा माहिती नसतात, त्यावेळी आपल्याकडून अगदी एखाद्या कानामात्रेचा फरक पडतो आणि मग भलताच शब्द वापरला जातो. याचं एक आपल्या नित्याच्या परिचयाचं उदाहरण द्यायचं झालं तर असं देता येईल की आपण रस्त्याने जाताना दुकानांच्या नावांच्या पाट्या बघतो बघा, त्यामध्ये एखादं हॉटेल असेल तर त्या ठिकाणी उपहारगृह लिहिलेलं असतं. बरेचदा आपल्याला हे दृश्य दिसतं की अमुक अमुक उपहारगृह. प्रत्यक्षात उपहार या शब्दाचा अर्थ जो आहे तो असतो भेट म्हणजे एखाद्या व्यक्तीला भेट देणं, गिफ्ट देणं. उप हा उपसर्ग आणि हरती हा धातू हे एकत्रित आल्यानंतर उपहार हा शब्द तयार होतो आणि त्यावेळी त्याचा अर्थ भेट देणे किंवा गिफ्ट देणे असा होतो. मग आता उपहारगृह म्हणजे हॉटेल या अर्थी आपण घेत असतो. मग तिथे गेल्यानंतर आपल्याला गिफ्ट्स मिळतात का? निश्चितच नाही. मग त्या ठिकाणी काय असायला हवाय शब्द आहे? शब्द असायला हवा आहे उपाहारगृह म्हणजे उप अधिक आ अधिक हरती धातू म्हणजे या ठिकाणी हरती धातूच्या आधी उप आणि आ असे दोन उपसर्ग लागलेले असतात आणि त्यामुळे उपाहार हा शब्द तयार झालेला असतो. उपाहार म्हणजे नाश्ता आणि उपहार म्हणजे भेटवस्तू. हा सूक्ष्म फरक आहे बघा. केवळ एका कानाचा फरक आहे हा उप आणि उपा. या एका कानामुळे काय होतं की अर्थामध्ये इतका प्रचंड बदल घडून येतो. आपल्याला ज्यावेळी अशा प्रकारे शब्दांच्या व्युत्पत्तीचे संदर्भ माहिती नसतात त्यावेळी आपल्या हातून अशा चुका होण्याची शक्यता असते. त्यानंतर आणखी नेहमी एक गल्लत जी होते आपल्याकडून ती अशी असते की आवाहन आणि आव्हान या दोन शब्दांमध्ये बरेचदा मुलांमध्ये जरा गोंधळ उडाल्याचं दिसून येतं. आवाहन करणं आणि आव्हान देणं हे दोन्ही शब्द त्यांचे अर्थ वेगवेगळे आहेत मित्रांनो. आवाहन करणं म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी मदत करण्यासाठी उद्युक्त करणं समोरच्या व्यक्तीला आणि आव्हान देणं म्हणजे त्याची क्षमता त्याला सिद्ध करण्यास सांगणं होय. मात्र हा फरक माहिती नसल्यामुळे आपल्याकडून शब्दभेद माहिती नसल्यामुळे आपल्याकडून शब्दांचा अयोग्य वापर होतो असं आपल्या लक्षात येतं. त्यानंतर चौथा प्रकार जो आहे तो असा आहे की शब्दांच्या लेखनात एखाद्या अक्षराचा फरक ज्यावेळी पडतो ना त्यावेळी सुद्धा खूप जास्त फरक त्याच्या अर्थामध्ये पडलेला दिसून येतो. एक सोपं उदाहरण आपण घेऊया.
कण हा शब्द जो आहे त्याचा अर्थ एखाद्या गोष्टीचा सूक्ष्मातिसूक्ष्म भाग असा होतो. मात्र या कण मध्ये ण ला जर एक काना जोडला तर त्याचा शब्द होतो कणा, आणि कणा म्हणजे आपला पाठीचा कणा वगैरे, तर याचा अर्थ पूर्णपणे वेगळा होतो. आता याच ठिकाणी या शब्दामध्ये जर आपण क ला काना जोडला तर शब्द होतो काणा, त्याचा अर्थ निराळा होतो. अच्छा, आता याच शब्दामध्ये बाणाचा न ऐवजी जर आपण नळाचा न वापरला तर काना हा शब्द होतो, जो जसं आपण क ला काना का असं म्हणत असतो तो काना. आणि त्यानंतर आपण जर ना मधला काना काढला तर शब्द तयार होतो कान. म्हणजे या ठिकाणी बघा, केवळ एका मात्रेमुळे किंवा कानामुळे किंवा वर्णामध्ये होणाऱ्या बदलामुळे कसे शब्दांचे अर्थ बदलत गेलेले आहेत. कण, कणा, काणा, काना, कान, हो ना, असे अनेक शब्द तुम्हाला उदाहरण दाखल देता येतील, परंतु आपल्याला पाठ पूर्ण करायचा आहे त्यामुळे आपण पाठाकडे येऊया. तर अशा प्रकारे या 4 पद्धतींनी शब्दभेद आपल्या नित्याच्या दैनंदिन भाषेमध्ये होत असतो आणि तो समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. पहिला प्रकार आपण जरा आता विस्ताराने बघूयात. शब्दांचे उच्चार साधर्म्य. 2 शब्दांच्या उच्चारात काहीसे साधर्म्य असते, परंतु संदर्भात साधर्म्याला अजिबात स्थान नसते. हा संदर्भ पूर्ण जाणून न घेतल्यामुळे किंवा त्याबाबत आपण बाळगलेली उदासीनता यामुळे शब्दांचा अचूक वापर केला जात नाही. कधी कधी आपल्याला शब्दांचे संदर्भ माहिती नसतात आणि कधी कधी काय होतं की शब्दांचे संदर्भ अचूकरित्या जाणून घेण्याची उत्सुकता पण आपल्या ठिकाणी नसते, आणि हा निश्चितच आपल्या ठिकाणचा दोष मानायला पाहिजे मित्रांनो. कारण आपण जी भाषा वापरतो आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये ती अचूक असणं, त्या भाषेमधल्या शब्दांचे अर्थ अचूकरित्या ठाऊक असणं, त्यांचा वापर योग्य ठिकाणी करणं, हे सगळं निदान आपल्या मातृभाषेच्या बाबतीत तरी आपल्याला यायलाच हवंय. या ठिकाणी आपल्याला काही उदाहरणं दिलेली आहेत, ती उदाहरणं आपण बघूयात आता. पहिलं उदाहरण आहे गज आणि गज हे 2 शब्द. म्हणजे बघा, या ठिकाणी गज हा शब्द आणि गज हा शब्द लिहिताना आपण सारखेच लिहितो, मात्र आता तुम्ही ऑब्झर्व केलं असणार, म्हणजे तुमच्या लक्षात आलं असणार आता मी ज्या पद्धतीने हे शब्द उच्चारले त्यावरून की त्यांच्या उच्चारणामध्ये मात्र फरक आहे. एक शब्द आहे गज आणि दुसरा आहे गज. म्हणजे गज या शब्दामध्ये ज चा जो उच्चार आहे तो तालव्य आहे, आणि गज या शब्दामध्ये ज चा जो उच्चार आहे तो दंतमूलीय आहे. आता हा काय प्रकार आहे हे तुमच्या लक्षात आलं असणार, कारण यापूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये आपण उच्चारण स्थान वर्णांची जी आहेत ती काय असतात ते मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेलं आहे. त्यातला इथे जो लागू होतोय वर्णोच्चारण स्थान ते मी तुम्हाला एकदा सांगते. आपण ते सूत्र पाहिलं होतं, इचू यशानाम तालुहू. म्हणजे काय, इ चू म्हणजे च वर्ग, म्हणजे च छ ज झ य आणि श, शाळेचा किंवा शहामृक्ष, या इतक्या वर्णांचं जे उच्चारण स्थान आहे ते तालुहू, म्हणजे आपल्या मुखातला जो तालू नावाचा भाग आहे ते त्याचं उच्चारण स्थान आहे. आणि यातला य हा जो वर्ण आहे त्या बाबतीतला नियम आपण यापूर्वीच पाहिलेला आहे की यमंगणनानाम नासिका च, म्हणजे सगळ्या अनुनासिक वर्णांचं जे उच्चारण स्थान असतं ते नासिका असतं. म्हणजे या ठिकाणी गज याचा अर्थ हत्ती हा जो शब्द आहे यातला ज हा तालव्य आहे, म्हणजे तालू या ठिकाणाहून त्याचा उच्चारण झालेला आहे. आणि दुसरा जो शब्द आहे गज, यामधला जो ज हा वर्ण आहे त्याचं उच्चारण स्थान आहे दंतमूल. गज असं म्हणताना आपली जी जीभ आहे ती दंतमूल म्हणजे आपल्या दातांचं जे मूळ आहे आपल्या मुखामध्ये त्याच्या जवळपास स्पर्श करते बघा गज म्हणताना, हो ना. आणि त्यामुळे त्या ज चं जे उच्चारण स्थान आहे ते आहे दंतमूल, आणि याचा अर्थ वेगळा असतो. म्हणजे गज म्हणजे लोखंडी सळई, लोखंडी कांब असा त्याचा अर्थ असतो, जसं आपण खिडकीचे गज असा शब्द वापरत असतो. तर या ठिकाणी गज म्हणजे हत्ती वाक्यात उपयोग इथे करून दाखवलेले आहे. गणपतीच्या कानांना गजकर्ण म्हणतात. गजकर्ण म्हणजे हत्तीचे कान, आणि गज दंतमूलीय उच्चार असलेला जो शब्द आहे त्याचा वाक्यात उपयोग असा आहे की इमारत बांधताना गजांचा वापर करावा लागतो, म्हणजे लोखंडी तुळयांचा वापर इमारतीच्या बांधकामात करावा लागतो. त्यानंतर दुसरं उदाहरण इथे दिलेलं आहे पार या शब्दाचं. हा 3 अर्थांनी वापरता येतो बघा. पार म्हणजे बसण्याची सार्वजनिक जागा, जसे आपण म्हणतो की गावातील पार प्रचार सभेसाठी उत्तम आहे. त्यानंतर पार म्हणजे पलीकडे हा अर्थ आहे. त्यासाठी वाक्य दिलेलं आहे की नदी पार म्हणजे नदीच्या पल्याड, नदीच्या पलीकडे घनदाट जंगल आहे. त्यानंतर आमचा गाव नदी पार आहे म्हणजे नदीच्या पलीकडे आमचा गाव आहे.
पार या शब्दाचा तिसरा अर्थ आहे पूर्णपणे. सुधीरचा स्वभाव पार बदलला. पार म्हणजे पूर्णपणे, सुधीरचा स्वभाव पूर्णपणे बदलला असं या ठिकाणी आपल्याला म्हणायचंय. त्यानंतर कर हा जो शब्द आहे या शब्दाचे सुद्धा दोन अर्थ होतात. बघा उच्चार साधर्म्य आहे. पार मध्ये अर्थ 3 पाहिले, उच्चार तोच आहे. त्यानंतर कर हा जो शब्द आपण पाहिलेला आहे त्याचा पण उच्चार सारखाच आहे, मात्र अर्थ 2 आहेत. एक म्हणजे कर म्हणजे हात आणि दुसरा कर याचा अर्थ करणे. आणि तिसरा कर या शब्दाचा जो अर्थ आहे, आपण जो टॅक्स भरतो तो टॅक्स. आता या ठिकाणी कर म्हणजे हात याचं उदाहरण बघूयात आपण. सामाजिक कार्य अनेक करांनी एकत्र येऊन केल्यास यशस्वी होते. म्हणजे अनेक हात ज्यावेळी एखाद्या कार्याच्या सिद्धीसाठी एकत्र येतात त्यावेळी ते कार्य निश्चितच यशस्वी होते. त्यानंतर दुसरा अर्थ आहे कर म्हणजे करणे. तर हे क्रियापद म्हणून आपण वापरत असतो, आज्ञार्थी क्रियापद. तू तुझा अभ्यास पटकन कर, या ठिकाणी कर हा शब्द आपण क्रियापद म्हणून वापरलेला आहे. त्यानंतर मी आमच्या घराचा कर भरला, या ठिकाणी कर हा शब्द टॅक्स या अर्थी आलेला आहे. त्यानंतर आपण बघूयात वाच हा शब्द, याचं उदाहरण बघूयात आपण. वाच म्हणजे वाचणे, म्हणजे वाचन करणे, आणि वाच म्हणजे तरणे, तरून जाणे, एखाद्या संकटातून सही सलामत बाहेर पडणे. तर या ठिकाणी वाच या शब्दाचा पहिला उपयोग आपण बघूयात. ललित वाङ्मय वाचनीय असते, म्हणजे वाचन करण्यायोग्य असते, वाचण्यासारखे असते. आणि दुसऱ्या अर्थाचं वाक्य आहे वाचाल तर वाचाल, म्हणजे तुम्ही जर वाचन कराल तर तुम्ही तरून जाल, तर तुम्ही यशस्वी व्हाल. कुठल्याही संकटातून तुम्हाला त्या संकटाला तोंड देण्यासाठी योग्य असं ज्ञान तुमच्या वाचनातून मिळत राहील. त्यानंतर आणखी काही उदाहरणं आपण बघूयात. जग हा जो शब्द आहे तो सुद्धा 2 प्रकारे आपल्याला वापरता येतो. एक म्हणजे दंतमूलीय उच्चार जग आणि दुसरा तालव्य उच्चार जग. त्यानंतर अर्थ हा जो शब्द आहे त्याचा सुद्धा 2 अर्थांमध्ये आपल्याला वापर करता येतो. एक म्हणजे अर्थ आशय या अर्थी आणि दुसरा त्याचा अर्थ आहे धन किंवा पैसा. तर बघा या पण ठिकाणी अर्थ या शब्दाचा उच्चार सारखाच आहे, उच्चार साधर्म्य आहे, मात्र अर्थ वैभिन्य आहे. अर्थाच्या बाबतीत विभिन्नता दिसते आपल्याला इथे. त्यानंतर कोरडा हा जो शब्द आहे याचे सुद्धा 2 अर्थ आहेत. शब्द तोच आहे, उच्चार साधर्म्य आहे. कोरडा ओढणं म्हणजे चाबूक ओढणं किंवा ताशेरा ओढणं, आणि कोरडा या शब्दाचा दुसरा अर्थ आहे शुष्क म्हणजे वाळलेला. त्यानंतर शिळा हा जो शब्द आहे याचे पण 2 अर्थ आपल्याला व्यवहारामध्ये दिसतात. शिळा म्हणजे ताजा नसलेला आणि शिळा म्हणजे दगड. त्यानंतर उपमा हा जो शब्द आहे, उपमा म्हणजे रव्याचा भाजून खाण्यासाठी तयार केलेला पदार्थ. त्यानंतर त्याचा दुसरा अर्थ आहे आपण एखाद्या गोष्टीची उपमा देतो, तर अशा पद्धतीने उपमा या शब्दाचे 2 अर्थ होतात. तीर हा जो शब्द आहे शब्दाचा उच्चार सारखाच येतो, मात्र अर्थ 2 असतात. एक तीर म्हणजे तीरकमठा किंवा धनुष्य बाणामधला बाण म्हणजे तीर, आणि दुसरा तीर म्हणजे काठ, जसे नदीच्या तीरावर गाव आहे, या ठिकाणी तीर या शब्दाचा अर्थ काठ असा झालेला आहे. तर अशा प्रकारे उच्चार साधर्म्यामुळे किंवा जास्त महत्वाचं म्हणजे शब्द साधर्म्यामुळे असं म्हणता येईल. कारण जसं आपण इथे पाहिलं गज आणि गज किंवा जग आणि जग, जप आणि जप, या ठिकाणी उच्चार साधर्म्य होतं असं आपल्याला म्हणता येणार नाही, मात्र शब्द साधर्म्य, वर्ण साधर्म्य तिथे होतं. तर या वर्ण साधर्म्यामुळे, आणि काही उदाहरणं आपण उच्चार साधर्म्याची पाहिलेली आहेत जसं वाच किंवा कर, तर या 2ही प्रकारे शब्दभेद निर्माण होतो. त्यानंतर आपण दुसरा प्रकार बघूयात, शब्दलेखनातील सूक्ष्म बदल. कधी कधी शब्दलेखन करताना आपण ऱ्हस्व दीर्घ याची नीट काळजी घेत नाही, आणि त्यामुळे मगाशी आपण एक उदाहरणाचं पाहिलं दिन आणि दिन, हो ना. तर मग यामुळे काय होतं की अर्थभेद होतो. शब्दभेदामुळे अर्थ एकदम वेगळा निघतो त्यातून, आणि त्यात चूक जर झाली तर केवळ लेखनातच म्हणजे आपल्या शब्द लिहिण्याच्या पद्धतीतच फरक पडतो असं नाही, तर पूर्णपणे चुकीचा अर्थ ग्रहण केला जाण्याची सुद्धा भीती यात असते. आपण काही उदाहरणं बघूयात. जसे प्रति आणि प्रति हा भेद आपण सुरुवातीलाच पाहिला. प्रत म्हणजे प्रति, दीर्घ प्रति मधला प्रत हा शब्द जो आहे याचा अर्थ पुस्तकाची प्रत, एकापेक्षा अधिक प्रति वगैरे. जसे पुस्तक विक्रेत्याने पुस्तकाच्या 500 प्रति मागवल्या. आणि प्रति मधला ऱ्हस्वती म्हणजे एखाद्याला उद्देशून, एखाद्याबद्दल. आपण मगाशी त्या शब्दाचा अर्थ पाहिला. विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती आदरभाव राखावा. त्यानंतर दुसरं उदाहरण आपण बघूयात इथे, शीर आणि शिर. या ठिकाणी शीर मध्ये दीर्घ शी असेल तर त्याचा अर्थ होतो रक्तवाहिनी किंवा नस. जसे डॉक्टर रुग्णाला शिरेतून सलाईन देतात, म्हणजे नसेमधून सलाईन देतात. त्यानंतर शिर मधला छोटा म्हणजे ऱ्हस्व जर का मात्रा असेल ती, इकार जर का ऱ्हस्व असेल तर त्याचा अर्थ होतो डोकं आपलं किंवा मस्तक. तळ हातावर शिर घेऊन सैनिक देशासाठी अहोरात्र लढत असतात. या ठिकाणी शिर या शब्दाचा अर्थ डोके होतो. आता आपण
तिसरं उदाहरण बघूया. सूत हा जो शब्द आहे तो दीर्घ लिहिला तर त्याचा अर्थ वेगळा होतो आणि ऱ्हस्व लिहिला तर वेगळा होतो. सूत मध्ये दीर्घ सू असेल तर त्याचा अर्थ होतो धागा किंवा दोरा. जसं गांधीजी सूतकताई चरख्यावर करीत असत. तसेच सूत या शब्दामध्ये दीर्घ उकार असेल तर त्याचा अर्थ सारथी असा पण होतो. बघा, कर्णाला आपण सूतपुत्र कर्ण म्हणतो ना, म्हणजे सारथ्याने त्याचं पालन केलं होतं म्हणून त्याला सूतपुत्र म्हणतात. त्यानंतर सुत या शब्दाचा उकार जर का ऱ्हस्व असेल तर त्याचा अर्थ पुत्र किंवा मुलगा होतो. जसे कवी केशवसूत कृष्णाजी केशव दामले हे जे कवी होते ते केशवाचे पुत्र होते, म्हणजे त्यांच्या वडिलांचं नाव केशव होतं, त्यामुळे ते स्वतःला केशवसूत म्हणून घेत असत. म्हणजे या ठिकाणी सूत या शब्दाचा मुलगा हा अर्थ झाला. सूत मध्ये मित्रत्वाचे संबंध असा सुद्धा एक अर्थ निघतो. जसे त्या दोघांचे चांगले सूत जुळले, म्हणजे त्या दोघांची मैत्री अतिशय चांगली जुळली असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतरचं उदाहरण आहे दीन आणि दिन. आपण हे मगाशीच पाहिलेलं आहे. दीन म्हणजे गरीब, दुबळा, लाचार, बिचारा आणि दिन म्हणजे दिवस. आदी आणि आदी हे जे दोन शब्द आहेत यामध्ये मात्रेचा फरक आहे. आदी मध्ये दीर्घ दी असेल तर त्याचा अर्थ इतर, इत्यादी मध्ये जसा असतो वगैरे, आणि आदी मध्ये ह्रस्व दी जर असेल तर त्याचा अर्थ आरंभ, सुरुवात असा होतो. तर उदाहरण आपण बघूया. बाजारातून केळी, संत्री, मोसंबी आदी फळे आणली, म्हणजे इत्यादी. ह्रस्वदी असलेला जो शब्द आहे आदी, त्याबद्दलचं वाक्य आहे सृष्टीच्या आदी अंताविषयी नेमकेपणाने सांगता येत नाही. आदी अंत म्हणजे सुरुवात आणि शेवट. नंतरचा प्रकार आपण बघूयात. शब्दांच्या संदर्भाची अचूक जाण असणे किंवा नसणे यामुळे सुद्धा फार मोठा फरक पडत असतो. संदर्भानुसार शब्दांचा प्रयोग आपल्याला करता आला पाहिजे. कोणता शब्द कोठे वापरावा याबद्दल काही संकेत असतात आणि या संकेतांना संदर्भाची पार्श्वभूमी देखील असते. संदर्भ आणि संकेत यात अंतर जर निर्माण झाले, म्हणजे आपल्याला संदर्भ माहिती नसला तर संकेताचं सुद्धा ज्ञान नसतं आणि त्यामुळे त्या शब्दाच्या वापराचं सुद्धा भान आपल्याला राहत नाही आणि मग आपण गोंधळ निर्माण होईल अशा प्रकारचा शब्दप्रयोग करीत असतो. संदर्भ आणि संकेत यात अंतर निर्माण झाले तर अर्थात फरक पडतो आणि या ठिकाणी अर्थविसंगतीचा दोष निर्माण होतो. आपण काही उदाहरणं बघूयात. पहिलं जे उदाहरण आहे ते आहे आयोजन आणि संयोजन या दोन शब्दांच्या बाबतीतलं. आयोजन म्हणजे कार्यक्रमाची सुसूत्र आखणी. उदाहरणार्थ बघा, अंधश्रद्धा निर्मूलन समितीने युवकांसाठी 1 दिवसीय शिबिराचे आयोजन केले, म्हणजे त्या कार्यक्रमाची व्यवस्थित सूत्रबद्ध अशी आखणी केली. आणि त्यानंतर दुसरा शब्द आहे संयोजन. संयोजन म्हणजे सांधा, मिलाफ, जोड. उदाहरण आपण याचं बघूयात. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आयोजित केलेल्या शिबिराचे संयोजन आमच्या महाविद्यालयाने केले. तर अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि तुमचे महाविद्यालय या दोहोंच्या सहकार्याने हा कार्यक्रम घेण्यात आला आणि त्यामुळे तिथे संयोजन हा शब्द वापरण्यात आला. नंतरचा उदाहरण आहे उद्देश आणि उद्दिष्ट या शब्दांच्या बाबतीतलं. उद्देश म्हणजे हेतू आणि उद्दिष्ट म्हणजे ध्येय किंवा साध्य. उदाहरण बघूयात आपण. उद्देश या शब्दाचं चांगल्या उद्देशाने केलेले काम चांगलेच होते, म्हणजे आपला हेतू चांगला असेल तर कार्य निश्चितच सिद्धीस जाते. आणि उद्दिष्ट याचं उदाहरण बघूयात. प्रामाणिक कष्ट हे साधन असते तर यश प्राप्ती हे उद्दिष्ट असते. म्हणजे साधन आणि साध्य यातला फरक आपल्याला इथे दिसतो. उद्दिष्ट या शब्दाचा अर्थ साध्य, आपल्याला काय प्राप्त करायचंय ते आपलं प्राप्य, आपलं इप्सित म्हणजे उद्दिष्ट असा त्याचा अर्थ असतो. नंतरचं उदाहरण आहे उद्घाटन आणि प्रकाशन. उद्घाटन म्हणजे कार्यक्रमाची सुरुवात होणं, कार्यक्रम सुरू करणं म्हणजे तो उद्घाटित करणं, आणि प्रकाशन म्हणजे प्रकाशित करणं. एखाद्या पुस्तकाचं प्रकाशन होतं त्यावेळी आपण प्रकाशन हा शब्द वापरत असतो. उदाहरण बघूयात आपण. उद्घाटन या शब्दाचं प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले, म्हणजे कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांनी केली. आणि प्रकाशन म्हणजे डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाच्या सर्व प्रती प्रकाशनाच्या दिवशीच संपल्या. नंतरचं उदाहरण आहे स्वागत आणि सत्कार. स्वागत म्हणजे आदराने सामोरं जाणं. आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचा आपण स्वागत करतो, हो ना, सत्कार नाही करत मात्र. म्हणजे स्वागत आणि सत्कार मध्ये अशी सूक्ष्म अर्थाची छटा आहे. स्वागत करणं म्हणजे आदरानं त्यांना सामोरं जाणं, त्यांना रिसीव्ह करणं. जसे प्राचार्यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. आणि सत्कार म्हणजे एखाद्या केलेल्या कार्याबद्दल त्यांचा उचित सन्मान करणं. जसं आपल्या महाविद्यालयामध्ये जर पाहुणे आले तर त्यांचा परिचय झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये जे काही मोठं काम केलेलं असतं त्याबद्दल त्यांचा आपण सत्कार करत असतो. त्यांना शॉल श्रीफळ देऊन त्यांचं सभाजन करत असतो. आणि म्हणून आपण हे लक्षात ठेवणं अतिशय आवश्यक आहे की स्वागत आणि सत्कार या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत. बरेचदा या दोन गोष्टींची गफलत होत असते. त्यानंतरचं उदाहरण आहे पुरस्कार आणि पारितोषिक. पुरस्कार म्हणजे काय तर सन्मानाने दिले जाणारे
त्या व्यक्तीने केलेल्या भरीव कार्याची दखल घेऊन त्याला दिलं जाणारं बक्षीस म्हणजे पुरस्कार, आणि पारितोषिक म्हणजे कौतुक करण्यासाठी दिलेलं बक्षीस. जसं शाळेमध्ये आपल्याला पारितोषिक मिळतं, मात्र एखाद्या क्षेत्रामध्ये एखाद्या व्यक्तीने जर मोठं काम केलं असेल तर त्याला पुरस्कार मिळतो. जसे नोबेल पुरस्कार, मॅगसेसे पुरस्कार हे पुरस्कार झाले, आणि आपल्याला शाळेत कॉलेजमध्ये जे मिळतं ते झालं पारितोषिक, आपण चांगले मार्क्स मिळवल्याबद्दल आपल्याला मिळालेलं. पुरस्कार या शब्दाचं उदाहरण आपण इथे बघूयात. डॉक्टर भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. आणि पारितोषिक या शब्दाचं उदाहरण म्हणजे आज आमच्या महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम आहे. तर अशा प्रकारे शब्दांचे संदर्भ जे आहेत ते योग्यरित्या जाणून घेण्याची जिज्ञासा आपल्यामध्ये असायला पाहिजे, आणि त्यानंतर शब्दांचा संदर्भामागचा संकेत हे सगळं नीट जाणून घेऊन मग त्या शब्दाचा वापर करणे याबद्दल आपल्याला आवड असायला पाहिजे मित्रांनो. त्यानंतर चौथा जो प्रकार आहे शब्दभेदाचा तो आहे शब्दांच्या लेखनात एखादं अक्षर बदलल्यामुळे घडून येणारा अर्थ बदल, म्हणजे एखाद्या अक्षराच्या फरकामुळे पूर्ण अर्थ बदलून जाणे. दोन शब्दात एखाद्या अक्षराचा जरी फरक पडत असेल तरी सुद्धा अर्थात मात्र खूप फरक पडतो. हा फरक समजण्यासाठी शब्दांची चांगली जाण असायला हवी. उदाहरणं बघूयात. पहिलं उदाहरण आहे परायण आणि पारायण. परायण म्हणजे तत्पर. जसं आपण म्हणतो की एखादी व्यक्ती कर्तव्यपरायण असते, म्हणजे आपल्या कर्तव्यात कुठेही चुकत नाही, कायम कर्तव्य पार पाडण्यासाठी तत्पर असते. आणि दुसरा शब्द आहे पारायण. पारायण म्हणजे साद्यंत वाचन. साद्यंत म्हणजे काय? स आदि अंत, म्हणजे स म्हणजे सहित, आदि अंत म्हणजे अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत म्हणजे साद्यंत. तर पारायण म्हणजे काय? एखाद्या धार्मिक ग्रंथाचा आपण पारायण करतो, म्हणजे तो ग्रंथ अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचतो. या ठिकाणी केवळ एका कानाचा फरक आहे. प ला एक काना लागला की त्याचं पारायण होतं आणि अर्थ मात्र संपूर्णपणे बदलतो. दुसरं उदाहरण बघूयात आपण विदुर आणि विधुर. विदुर हे महाभारतातलं पात्र आहे, तुम्हा सगळ्यांना माहिती असणारच, आणि अतिशय चतुर किंवा आपल्या ज्ञानासाठी ते पात्र ओळखलं जातं. तर विदुर म्हणजे माहितगार, अनुभवी व्यक्ती. उदाहरणार्थ विदुर व्यक्तींचा सन्मान करावा म्हणजे अनुभवी ज्ञानी व्यक्तींचा, ज्ञानसंपन्न व्यक्तींचा सत्कार करावा, सन्मान करावा. आणि दुसरा शब्द जो आहे तो आहे विधुर, आणि विधुरचा अर्थ होतो ज्याची पत्नी मृत पावलेली आहे अशी व्यक्ती. पत्नीचे निधन झालेला म्हणजे विधुर. त्याचं उदाहरण बघूयात. विधुरावस्थेतही तात्यांनी मुलांना आईची उणीव भासू दिली नाही. तर या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचंय की केवळ द आणि ध या वर्णाचा फरक आहे, मात्र अर्थामध्ये पूर्णपणे फरक पडतो, कारण या दोन्ही शब्दांच्या अर्थांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही असं आपल्याला इथे लक्षात येत आहे. त्यानंतरचं उदाहरण आहे खळ आणि खळे. खळ म्हणजे चिकट पदार्थ, जसे खळ लावून पाकिट बंद करतात, किंवा नवीन आणलेल्या कापडाला, बाजारातून नुकतंच नवीन आणलेलं जे कापड असतं त्याला खळ असते. आणि दुसरा शब्द आहे खळे. खळे म्हणजे कृषी संस्कृतीमध्ये मळणी करण्यासाठी जी जागा असते त्याला खळ म्हणतात, शेताचं खळ. तर शेतकरी खळ्यामध्ये कणसांची मळणी करतात, म्हणजे केवळ एक मात्रा लागलेली आहे आणि खळचं खळे झालेलं आहे, मात्र अर्थ दोहोंचा अतिशय भिन्न आहे. नंतरचं उदाहरण आहे उपहार आणि उपाहार. हे पण मगाशीच बघितलेलं आहे. त्यानंतरचं उदाहरण आहे नामांकित आणि मानांकित. नामांकित म्हणजे अतिशय सुविख्यात असणं, प्रसिद्ध असणं, आणि मानांकित म्हणजे मानाचं स्थान प्राप्त करणं. नामांकित या शब्दाचं उदाहरण आपण बघूयात. डॉक्टर रघुनाथ माशेलकर हे नामांकित शास्त्रज्ञ आहेत, म्हणजे अतिशय प्रसिद्ध असे शास्त्रज्ञ आहेत. आणि दुसरं मानांकित म्हणजे भारताची बॅडमिंटनपटू PV सिंधू हिला जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकाने मानांकित केले, म्हणजे तिने मानाचे स्थान प्राप्त केले. पुढलं उदाहरण आहे आवाहन आणि आव्हान. हे मघाशीच आपण पाहिलेलं आहे, त्यामुळे मी आता पुढे जाते. अंतर आणि आंतर. अंतर म्हणजे भेद किंवा तफावत, आणि आंतर म्हणजे अंतर्गत. जसे आधुनिक यंत्रयुगात जग जवळ आले पण माणसाच्या मनामनातले अंतर मात्र वाढले, म्हणजे माणसांच्या मनामनामध्ये भेद निर्माण झाले. आणि दुसरा शब्द आहे आंतर. आंतर म्हणजे अंतर्गत. जसे आंतर महाविद्यालयीन स्पर्धा असतात, तर त्या महाविद्यालयांच्या अंतर्गत स्पर्धा असतात. त्यानंतरचे उदाहरण आहे प्रहर आणि प्रहार. हे दोन शब्द. प्रहर म्हणजे विशिष्ट वेळ. प्रहर म्हणजे बघा दिवसामध्ये 24 तास असतात ना एका दिवसामध्ये, तर हे 24 तास 8 प्रहरांमध्ये विभाजित केलेले असतात. आणि म्हणून बघा तो वाक्प्रचार आहे अष्टौ प्रहर हा शब्द आहे. अष्टौ प्रहर काम करणे वगैरे, हो ना. तर एका दिवसामध्ये 8 प्रहर असतात, म्हणजे एक प्रहर जो असतो तो 3 तासांचा असतो. त्यामुळे विशिष्ट कालावधी म्हणजे 3 तासांचा कालावधी म्हणजे एक प्रहर. आणि प्रहार म्हणजे काय? एखाद्या गोष्टीवर आघात करणं म्हणजे प्रहार.
उदाहरण बघूयात आपण याचं. कृष्णा सकाळच्या प्रहरी म्हणजे सकाळच्या वेळी फिरायला जातो. आणि प्रहारचं उदाहरण आहे, घणाच्या प्रहाराने मोठ्या दगडाचे तुकडे तुकडे होतात. आणखी 1-2-4 उदाहरणं मी तुम्हाला फक्त अशी सांगते, ती तुम्हाला नुसती सांगितली तरी लक्षात येतील असं मला वाटतं, कारण आपल्या मराठी भाषेमध्ये आपण नेहमी या शब्दांचा उपयोग करत असतो. रग या शब्दाचा अर्थ वेगळा आहे, मात्र त्यावर अनुस्वार दिला की रंग या शब्दाचा अर्थ पूर्णपणे वेगळा होतो. त्यानंतर चिता आणि चिंता, वळ आणि बळ या दोन्ही शब्दांचे अर्थ वेगवेगळे आहेत. त्यानंतर पोषण हा शब्द जो आहे त्याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे, पालन पोषण करणे, मात्र त्याच्या अगदी विपरीत त्या प मध्ये जर एक रेष आपण ओढली आणि त्याचा शोषण असा शब्द तयार केला तर अर्थ अतिशय विपरीत होतो. अर्थात शोषण या शब्दामध्ये शहामृक्ष आहे हे आपल्याला माहिती आहे, मात्र तिथे षटकोन श केला आणि त्याचा उच्चार जर शोषण केला तर त्याचा अर्थ मात्र पोषणच्या अगदी विपरीत होणार एवढं निश्चित. त्यानंतर केवळ एका बाणाच्या णचा न केला तर घणाचा घन होऊन जातो, अर्थ बदलतो. तणाचं तन होतं, मनाचं मन होतं. आणि आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये सुद्धा बाणाचा ण आणि नळाचा न या शब्दांच्या वापरामध्ये जरा चूक होत असते, तर मुलांना आपण ही चूक टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशा प्रकारे आपण हे लक्षात ठेवायचंय की शब्द हे शस्त्र असतं. विद्यार्थी दशेत आपल्याला मिळालेली ही जी शिकवण आहे ती आपल्याला जर स्वतःमध्ये रुजवायची असेल तर शब्दांमधले भेद चांगल्या प्रकारे आपण समजून घ्यायला हवेत, अन्यथा या शस्त्राचा योग्य वापर आपल्याला करता येणार नाही. आता आपण कृतीकडे वळूयात. शब्दातील उच्चार साधर्म्यावरून आपल्याला या ठिकाणी कृती करायच्या आहेत. बघा, लक्ष द्या. पहिला शब्द आहे चार, तर इथे 2 शब्द आहेत. उच्चार भेद आहे मात्र शब्द साधर्म्य म्हणजे वर्ण साधर्म्य आहे. चार मध्ये ज्यावेळी तालव्य उच्चार असतो त्याचा अर्थ संख्या, 4 ही संख्या, आणि तोच आपण दंतमूलीय जर उच्चार केला चार असा तर त्याचा अर्थ चारणं म्हणजे एखाद्या व्यक्तीला खाऊ घालणं. तर आपण अर्थ पाहिलाय, वाक्यात उपयोग बघूयात आपण. 4चा वाक्यात उपयोग आहे, मी 4 पुस्तकं वाचली. आणि 4चा वाक्यात उपयोग आहे, आई बाळाला चारते. त्यानंतर खोड हा जो शब्द आहे तो उच्चार साधर्म्य असलेला शब्द आहे, मात्र त्याचे अर्थ सुद्धा वेगवेगळे आहेत. खोड म्हणजे एक अर्थ आहे झाडाचा बुंधा, दुसरा त्याचा आणखी एक अर्थ असा आहे की सवय, हो ना, एखाद्याला एखादी खोड असते, सवय असते. आणि आणखी त्याचा अर्थ असा आहे खोडी करणे, खोड काढणे म्हणजे खोडी करणे. तर बघा 3 अर्थ इथे आपण पाहिलेले आहेत. त्याचे वाक्यात उपयोग सुद्धा आपण पाहूयात. जुन्या झाडाचे खोड मोठे असते म्हणजे झाडाचा बुंधा या अर्थी. त्यानंतर म्हातारी आणि कोल्ह्याची गोष्ट तुम्ही लहानपणी सगळ्यांनी ऐकली असणार असं मी गृहीत धरते आणि वाक्य तुम्हाला सांगते. म्हातारीने कोल्ह्याची खोड मोडली म्हणजे त्याची सवय मोडली त्या गोष्टीच्या अनुसार. आणि खोड म्हणजे खोडी करणं, खोडकरपणा करणं. त्याचा वाक्यात उपयोग असा आहे की लहान मुले खोड्या करतात. ठीक आहे. त्यानंतर दुसरी कृती आहे शब्दलेखनातील सूक्ष्म बदल. यातलं पहिलं उदाहरण आहे किंतु हा शब्द. किंतु मध्ये ह्रस्व तू आणि दीर्घ तू म्हणजे ह्रस्व उकार आणि दीर्घ उकार असे 2 अर्थ आपल्याला बघायचे. ह्रस्व उकार म्हणजे किंतु म्हणजे परंतु, पण या अर्थी. आणि किंतु दीर्घ उकार जो आहे त्याचा अर्थ असतो बोच, शंका, आपल्या मनाला लागलेली बोच, शंका, संशय मनात असलेला. आपण वाक्यात उपयोग देखील बघूयात. किंतु म्हणजे परंतु या अर्थी. तो मित्राकडे गेला किंतु खेळला नाही, परंतु खेळला नाही पण खेळला नाही असा त्याचा अर्थ आहे. आणि किंतु म्हणजे बोच, शंका, संशय या अर्थी. इतरांशी वागताना मनात कुठलाही किंतु ठेवू नये, कुठलीही शंका ठेवू नये. त्यानंतर उदाहरण आहे पाणी हा शब्द. या ठिकाणी दीर्घणी आणि ह्रस्वणी अशा 2 प्रकारे हा शब्द लिहिता येतो. दीर्घणी पाणी म्हणजे एखादी व्यक्ती पाणीदार असते असं आपण म्हणतो, म्हणजे तेजस्वी असते. तर त्या ठिकाणी त्याचा अर्थ आहे पाणी म्हणजे तेज आणि पाणी म्हणजे पाणी, जल, नीर वगैरे. तर त्याचं आपण उदाहरण बघूयात की पाणी जपून वापरावे असं आपण म्हणतो. तो एक अर्थ झाला. त्यानंतर एखादी व्यक्ती पाणीदार असते असं आपण म्हणतो, तेजस्वी असते, तो दुसरा अर्थ झाला पाणी या दीर्घ इकार असलेल्या शब्दाचे. आता पाणीमध्ये ह्रस्वणी ज्यावेळी असतो त्यावेळी त्याचा अर्थ असतो हात. जसं की आपण विष्णूला चक्रपाणी म्हणत असतो. त्यानंतर इंद्राला आपण वज्रपाणी म्हणतो कारण वज्र त्याच्या हातात असतं. कृष्णाला किंवा विष्णूला कृष्ण हा विष्णूचा अवतार मानतो आपण, त्यामुळे कृष्ण असो विष्णू त्याला आपण चक्रपाणी म्हणतो कारण चक्र त्याच्या हाती असतं त्यामुळे. तसंच आपण खड्गपाणी, एखाद्याच्या हाती खड्ग असेल तर, किंवा एखाद्याच्या हाती कमळ असेल, कमळ हाती असलेल्या देवता आपल्याकडे आहेत भरपूर, तर त्या देवतेला पद्मपाणी म्हणता येतं. तर अशा प्रकारे आपल्याला वाक्य तयार करता येतात. तिसरी जी आहे ती इथे अशी दिलेली आहे की संदर्भानुसार शब्द प्रयोजन कसं करायचं.
पहिलं उदाहरण त्यांनी ते दिलेलं आहे परोक्ष आणि अपरोक्ष. परोक्ष म्हणजे प्रत्यक्षात खरं तर हा जो शब्द याचा अर्थ आहे अक्षणांपरे, म्हणजे आपल्या डोळ्यांच्या आड, डोळ्यांच्या मागे जे होतं ते परोक्ष होत असतं. आणि या अर्थी बघा, ज्यांचं संस्कृत असेल त्यांना माहितीये परोक्ष भूतकाळ म्हणजे जे डोळ्यांच्या समोर घडत नाही ते भूतकाळात जे घडलेलं असतं त्याला आपण परोक्ष भूतकाळ म्हणतो. जसं रामकृष्णाच्या काळी आपण नव्हतो, त्यामुळे रामायण आणि महाभारतातल्या कथा ज्या आहेत त्या जर आपल्याला लिहायच्या असतील तर आपण त्या परोक्ष भूतकाळाचा वापर करून लिहित असतो. तर या ठिकाणी डोळ्यांच्या आड घडलेलं ते परोक्ष असतं. मात्र काळाच्या ओघामध्ये काय होतं की काही शब्दांचे अर्थ बदलतात आणि त्यामुळे या मूळ शब्दाचा अर्थ सुद्धा काळाच्या ओघामध्ये बदललेला आहे. आणि आज आपण डोळ्यांच्या आड कशाला म्हणतो माहितीये का? अपरोक्ष या शब्दाला म्हणतो. अपरोक्ष म्हणजे डोळ्यांच्या मागे आणि परोक्ष म्हणजे डोळ्यांच्या समोर असा आज अर्थ घेतला जातो. प्रत्यक्षात त्याचा अर्थ पूर्णपणे विपरीत आहे. अर्थात आज जो अर्थ आपण वापरतो तो आपल्याला इथे गृहीत धरायचा आहे, कारण आपण आजच्या मराठीच्या संदर्भात हा पाठ शिकतोय आणि त्यामुळे परोक्ष म्हणजे मग त्या अर्थाने डोळ्यांच्या समोर होणार आणि अपरोक्ष म्हणजे डोळ्यांच्या मागे होणार. ठीक आहे. पण प्रत्यक्षात मात्र मी तुम्हाला सांगितलेलं आहे की परोक्ष म्हणजे अक्षणांपरे, डोळ्यांच्या मागे होणारी गोष्ट. आणि आज मात्र त्याला आपण समक्ष किंवा प्रत्यक्ष या अर्थी वापरत असतो. उदाहरण द्यायचं झालं तर एकच वाक्य आपल्याला घेता येईल, तो माझ्या परोक्ष बोलला किंवा तो माझ्या अपरोक्ष बोलला, म्हणजे समोर बोलला, समक्ष, प्रत्यक्ष किंवा मागे. त्यानंतर दुसरं आपण एक उदाहरण बघतोय जिवंत आणि ज्वलंत या शब्दांचं. जिवंत म्हणजे सजीव असणं आणि ज्वलंत म्हणजे अगदी प्रखर असणं किंवा धगधगीत असणं असा त्याचा अर्थ आहे. जिवंत या शब्दाचं उदाहरण पाहायचं झालं तर संवेदना हे जिवंतपणाचं लक्षण आहे, सजीवतेचं लक्षण आहे. आणि ज्वलंत मध्ये आपण असं बोलू शकतो की प्रदूषण ही ज्वलंत समस्या आहे आजची, हो ना. चला आता आपण चौथ्या कृतीकडे वळूयात. ती कृती आहे अक्षर फरकाने अर्थ बदल. म्हणजे एखादं जरी अक्षर बदललं तर अर्थामध्ये खूप मोठा बदल घडून येतो. उदाहरण आपण बघूयात. पत आणि पथ. एखाद्या व्यक्तीची समाजात खूप पत असते, म्हणजे खूप आब असतो, खूप प्रतिष्ठा असते, त्याला मान सन्मान असतो. आणि पथ म्हणजे मार्ग. जसे संत एकनाथ महाराज आपल्याला सांगतात की जीवनाच्या पथावर चालताना नेहमी सात्विक गुणांच्या आश्रयानेच चालावे. त्यानंतरचं उदाहरण आपण बघूया. सण आणि सण. सण म्हणजे नळाचा न असेल तर त्याचा अर्थ होतो वर्ष, साल. आणि सण म्हणजे बाणाचा न असेल तर त्याचा अर्थ होतो उत्सव. जसे सन 2020 हे अनेक अर्थांनी अविस्मरणीय ठरले. त्यानंतर सण या शब्दाचं आपण उदाहरण पाहूयात. उत्सव प्रियाहा खलु भारतीयाहा. ही उक्ती जी आहे ती हे दर्शवते की भारतीय लोकांना सण अतिशय प्रिय आहेत. तर अशा प्रकारे शब्दांच्या लेखनातून आणि त्या शब्दांच्या लेखनामध्ये जो काही फरक पडतो, कानाचा फरक, मात्रेचा फरक किंवा अक्षर किंवा वर्णाचा फरक किंवा संदर्भ माहिती नसल्यामुळे वापर केलेल्या शब्दांमुळे पडणारा अर्थातला फरक, तर या सगळ्या गोष्टींतून आपल्याला असं जाणवतं मित्रांनो की शब्दभेद जर आपण लक्षात घेतले तर अर्थभेद आपल्याला कळतील. आणि ज्यावेळी हे दोन्हीही कळतील त्यावेळी आपण भाषेचा खऱ्या अर्थाने वापर करायला शिकू, योग्य रीतीने वापर करायला शिकू. हा पाठ तुम्हाला कळला असेल अशी मी अपेक्षा करते. धन्यवाद.